बुवा लोक सकाळी सकाळी जातं करा म्हणे त्या बाया पीठ दळतात तिच्या हे नवीनच पद्धत पाहिली मी भुसावळ अजून कुणी काही जातं बघितलं पण आमच्या गावात तर ते जातं घेऊन गेला तो बाळू पाटील आमचा म्हणे भुसावली तसं करत आणा म्हणे तुम्ही बी जातं आला लक्षात होवे गाऊ कौतुके तू ये जीव शिव दोन्ही कोंडे प्रपंचाचे लावणी पाची बोटे दळण गेलं कांडण गेलं सर्वच गेलं लक्षात घ्या घुम बघा घुसळ नाही गेलं गुम करती गुम गुम करती गुम गुम करती रे घुमते आनंद रागवरणी गौरणी जने जने डोलती आनंद रागवरणी गौरणी जने जने डोलती एकापेक्षा एक म्हणणारे असं वाटतं म्हणत आपण आपल्याला काय लागले आता बोलत जाणं भूका लागली आहे जेवढ्या गवळणी म्हटल्या तेवढ्या कमीच आहे वा घुमघुम करती डेरी घुमती म्हणून ती सकाळी उठणार पण या बाबाची लांब लचक दाढी होती आणि तिची वेणी होती लक्षात घ्या आणि तिची लांब लचक वेणी होती दोघांची गाठ मारली भगवान परमात्म्याला का भगवान परमात्मा सूक्ष्म रूप धारण करून आले कारण पूर्वीच्या बायाच्या लांब लचक वेण्या होत्या आता सुद्धा आहे पण कापू नका केस कापू नका आला लक्षात केसाची निगा राखा ब्युटी पार्लर मध्ये जा जरूर जा मी म्हणत नाही जाऊ नका पण केस काटू हा आता देवानं आपल्याला जर केस दिले नसते तर मग काय टकलं राहिलं असतं ना या बुवाला माय अनवर तो टोक हे पाहिजे टकली येते सौभाग्यवती बाईने कधीच केस काटू घाला भगवान परमात्मा आले दोघींची गाठ मारली पसार झाले सकाळ झाली सकाळी ती उठणार तेवढ्यामध्ये काय झालं की त्या बाबाच्या दाढीला बसला झटका आणि हिच्या वेणीला बसला हिसका तो म्हणू लागला मस्त होणी मातली धांगडी करती ओढाओढी म्हणू लागी मस्त खाते पेते तयार पडली म्हणे म्हाताऱ्या माणसाला त्रास देते का होती तो म्हणू लागला तुम्हीच तर त्रास तू ते म्हणू लागले तुम्हीच त्रास देताय तुम्हाला शोभते काय म्हातारपणामध्ये असा त्रास देणार दोघंही एकमेकाला अदवा बोलू लागले पण दोघांना कळालं की वेणीची गाडीची काय पडली आहे गाठ पडली आहे मग त्यांनी ते सोडण्याचा प्रयत्न केला सुटत नव्हती पान म्हणे या काटून पाहू आता या बेडरूम मध्ये राहतो का चाल मग मी किचन रूम मध्ये हे सोंग घरातच फिरायला लागलं तुम्ही बी चाला ना म्हणे घेतला या सुरी घेतली काटून पाहिलं काटाले नाही भिजवून पाहिले सोडून पाहिले भिजले आणि म्हणे तो दिवा पेटून बघू हक्काडी आणि पेटून बघू पेटली नाही ती का सामान्य माणसाने गाठ मारली होती का नैनम छिंदनची शस्त्राणी नैनम दहती पाव का न जैनम क्ले देन त्या पूर्ण शोषे ते मारुदा सुटत नव्हती ब्रह्मदेवाच्या बापानं गाठ मारली होती ब्राह्मण बुवाने मारलेली गाठ 12 वर्ष कोर्टात घेत चालते तो न्यायाधीश म्हणतो तू वागवू नको पण तुझा अर्धा पगार तिला द्यावा लागते आणि तुझ्या इस्टेट मध्ये तिचा अर्धा हिस्सा आहे विठाला मग देवाने मारलेली गाठ सुटणार आहे का सर्व गवळणी उठल्या ही घरामध्येच गडबड गोंधळ करत होती अगं उठ म्हणे उठले का ग म्हणे दाढीची विणीची गाठ हो म्हणे पुष्कळ प्रयत्न केले पण काही सुटत नाही मग म्हणे तू कृष्णाचं नाव घेतलं का हो म्हणे मग त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही मग चला म्हणे त्याच्याकडे म्हणे तो तिचा गवडी बघा गोपीचा नवरा म्हणू लागला त्या गवळ्याचा तू उंच आहे हो म्हणे तू पुढे हो कारण ती लंबी छळांग होती आणि ठेंगणं होतं डुमणं होतं ते हो खरं अर्थ डुमणं असं डुमणं होतं ते म्हणे तू पुढेचा ती चालायला लागली तर याच्या दाढीला हिसके बसायला लागले अशी काय चालती म्हणे धांगड धिंगड की माणसाची कदर आहे की नाही सगळं केसातून माझ्या दाढीच्या केसातून रक्त येत आहे तुम्ही ठिंगणे नो म्हणे तुम्ही असे पाय उच्च करून चालला म्हणे चालायला लागले सगळे उर्र म्हणायला लागले
अरे गवळण गवळण घर घर फिरे गवळी बरोबर दाढी गवळण गवळण घर घर फिरे गवळी बरोबर दाढी तिसरी आली धावत बघा तिसरी आली धावणी आणि गबाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देवणी गाठबाई कोणाची सुटी नाती काकुडतीला आली भगवान परमात्म्याने कृपा दृष्टीने पाहिलं गाठ सुटली भरपूर खोड्या झाल्या आता राजाचा मुलगा एक नाही मोर्चा काढावा लागेल अवघ्या मिळवणी गवळणी येती नंदाच्या अंगणी जातो आम्ही गोकुळ सोळणी आमच्या सुना घेऊन ती यशोदा माता म्हणू लागले माझा मुलगा खोडकर नाही बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसते गोजिरवाने काय सांगताचे ताने बाळ दिसते गोजिरवाने काय सांगता घराने गे गोकुळ जाणारे काय सांगता घराने गे गोकुळ जाणारे सांगता घराने गे गोकुळ जाणारे काय सांगता घराने गे गोकुळ जाणारे तुम्ही लपोनियाचा भवरा आड घेता शारंगला तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारे 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी खेळ गे तुम्ही लटिकाचे घेता आळ गे गोकुळ जाणारे तुम्ही लटिकाचे घेता आळ गे गोकुळ जाणारे यशोदा माता म्हणते तुम्ही खोडकर आहे तुम्ही बघा माझा मुलगा खोडकर नाही त्या परत गेल्या नाईलाज झाला मग काय केलं भगवंतानी एकदा आपल्याच घरात चोरी केली माकडांना लोणी खाऊ घातलं आणि गोपाळांना सुद्धा लोणी दिलं मग देव भगवंत आई म्हणू लागली कृष्णा तू खोडकळ आहे मग आई म्हणू लागली कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे. आली गवळण कपटी राधा गवळण कपटी राधा तिच्या संगे तू बोलू नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको. भरपूर गवळणी आहे पण त्या यशोदे मातेला कळालं आपला मुलगा खोडकर आहे म्हणून यशोदा माता म्हणू लागली आता याला शाळेत घातलं पाहिजे मग भगवान परमात्मा शाळेत टाकताय कुठे गोधने चारावया जातो सारंगपाणी काही चाराया रानात गेला जातो शारंगपाणी मार्गे भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे असं चौथी देखील यशोदा जननी हो किंवा काही गोपाळ यमुनेच्या भरपूर आहे आपला वेळ भरपूर झाला तुम्हाला बघा आता आपल्याला सर्वांना भोका लागलेली आहे म्हणून थोडक्यामध्ये त्या खेळ भगवान परमात्म्याने खेळले हुतू तुतू
किती जरी गवळणी म्हटल्या तरी कमीच आहे. आमचे सुरेश भाऊ आजी बसले खाली, ते म्हणता बुवा संभवता निघाय. पण गवळणी तुमचे चेहरे गवळणीचे मला टवटवीत दिसत आहे. आला लक्षात. म्हणणारे आमचे महाराज आहे. आता त्यांनी चालू केलं तर बंद करणं बी त्यांचा अपमान करल्यासारखं होईल. आणि हा आनंद आहे. विठला विठला खेळ खेळून खेळून गोपाळ थकले दमले. खांदी भार पोटे सुख काय खेळायचे सुख. कृष्णात आम्ही थकले, भुका लागल्या बाबा, चला म्हणे. शिदोरी बघितली म्हणे, माझी आई तशी बाई नाही तरी घरात आहे. देवान म्हणू लागले. कृष्ण भगवंत तुकाराम महाराज देवाच्या गोपाळाच्या सोमत होते. तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दोरी. कोणाला देव घरी पाठवतो देवा? अरे तुझ्या नावाने सर्व संसाराची राखण करून टाकली, मग काय करू? सर्वांच्या शिदोऱ्या कर. लहान लहान गोपाळ जवळ बसवले, मोठे मोठे बाजूला बसवले. आला लक्षात. भगवान परमात्मा मध्ये उभे आहे. कापोटे शिंग आहे, बासरी आहे आणि लोणच्याची फोड बघा हातामध्ये आहे. काल्याचा घास आहे. शुकदेव वर्णन करतात. बिभ्रत वेनो जठर पटर संघ व्यक्त ते कक्षे आम्ही पाहनो मग संगतीत पलंग तिष्ठांमध्ये सपरिसुर्द हासन नरवशी स्वर्गे लोके मिसती भुभजे यज्ञ भुगबाला केली. गोपाल राजाराम शास्त्री महाराज गोपाल हरी. भगवंत म्हटले सर्वांनी भगवंताने. बघा त्या गोपाळांना काला वाटला. वाटी आपुली आणि जस्ती आजी उमस अमरावती काला पहावयाती देव अवसरती. देवामध्ये म्हटलं की हात पाण्यामध्ये धुवू नका. तिथं विवशी आली मग कुठे पुसा, डोंगणाला हात पुसा. आपल्याला सर्व माहीत आहे. म्हणून महाराज म्हणतात बघा, तुकाराम महाराज आणि सांगतात की भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना काला वाटला. तो काला भगवंताने यमुनेच्या वाळवंटात केला. तो काला सद्गुरू झेंडूजी महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंटात केला. आणि तोच काला सद्गुरू झेंडूजी महाराजांनी बघा आपल्या साधू संतांनी गोपाळा चंद्रभागेच्या वाळवंटात केला. तो काला चंद्रभागेच्या वाळवंटात सद्गुरू झेंडूजी महाराजांनी भुसावळ शहरामध्ये आपल्या खानदेशात वराळामध्ये हा भुसावळ झेंडूजी महाराज, धनजी महाराज, नागोजी महाराज, तोताराम महाराज, झेंडूजी महाराज, आसुदेकर, गुरुवर्य राजाराम महाराज शास्त्री या सर्वांनी तो काला आपल्या खानदेशामध्ये आणला आणि आपल्या घरापर्यंत पोहोचला. लक्षात घ्या. अशा प्रकारे आणि तो काला आज आमचे हरिभक्तपरायण राजेंद्र बुर्जी बंगाळे यांच्या घरी बघा आता झालेला आहे. म्हणून आपल्याला फक्त आता दहीहंडी फोडायची आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली हरिभक्तपरायण राजेंद्र भाऊ बंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त जागृत हनुमान मंदिर ग्रुप तर्फे सत्कार बघा पुष्पगुच्छ ठेव बघा देऊन आणि सत्कार करत आहे. कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला पुरी नवे गाव जाने का संभ्रम वाटोनिया मालिका उत्तम दादा देऊ काला पुरी नवे गाव जाने का संभ्रम जय
भाऊ मागून मागून घ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. आदि शक्ति मुक्ताबाई भगवान की जय. आरती जाऊन घ्या ना. दुर्गेश भाऊ माजी नगरसेवक त्यांनी इथं येण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. या इकडे दुर्गेश भाऊ माजी नगरसेवक. कुंडली गौरवार विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. ईश्वर महाराज की जय. महाराज आदिशक्ती मुक्ता सियावर रामचंद्र भगवान की जय. भगवान की जय. उमापती महादेव की जय. पार्वती बने हर हर संता शिंदे मसरी आणि तुझे काही नमा गुदेवा म्हणे आता अवतारत होई या संता शिंदे जीवन नमा गुदेवा देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम ज्ञान देव तुकाराम 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 सर्वांनी खाली बसून घ्या. काल्याचा प्रसाद